18व्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांनी 45+चा नारा दिला होता। मात्र जनतेने महायुतीला नाकारत महाविकास आघाडीला 30 जागा देत विजय केले। अशातच आता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधून तिकीट कापण्यात आलेल्या माजी खासदार भावना गवळी यांनी निवडणुकीच्या निकालावर आपली नाराजी व्यक्त केली। मला उमेदवारी मिळाली असती तर 2 लाख मतांच्या फरकाने निवडून आले असते असा थेट आरोप त्यांनी भाजपवर केलाय। माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले। यवतमाळ वाशिम मतदारसंघामधील जनतेची इच्छा आमच्या पक्षाच्या वरिष्ठांकडून पूर्ण झाली नाही, त्यामुळे जनतेने मतांच्या रूपाने आपली नाराजी दाखवली असा टोला देखील भावना गवळी यांनी महायुतीला लगावलाय। जो काही बदल झालेला आहे ही एक बाब आपण लक्षामध्ये घेतलीच पाहिजेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या 25 वर्षापासून या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करत आलेले आहे आणि त्या अनुषंगाने या भागामध्ये जनतेची जी काही सेवा मी केली, जे छोटे मोठे काम केलेले आहेत, काही मोठे प्रकल्प केलेले आहेत आणि माझ्यावरती जो काही विश्वास या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून या भागातल्या संपूर्ण जनतेने दाखवलेला आहे आणि सातत्याने मी जी निवडून आलेली आहे, माझा जो निवडणुकीचा म्हणजे आपण त्याला म्हणू की जे वोटिंग मार्जिन होतं ते दरवेळेला माझं वाढलेलं आहे आणि म्हणून हे वरती दाखवलेलं जनतेने प्रेमच होतं। आज जो काही रिझल्ट लागलेला आहे तो दुर्दैवी आहेच, परंतु सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की वेळेवर दिलेल्या उमेदवाऱ्या असतील, झालेले सर्वे वेळेवरचे असतील किंवा काही स्क्रिप्ट लिहिल्या गेलेल्या असतील तर हे सगळं जनता स्वीकारत नाही, हे एक वेळेला परत एकदा जनतेने या ठिकाणी दाखवलेलं आहे। आणि या ठिकाणी ज्या लोकांनी जबाबदारी घेतली होती आणि त्या पद्धतीने या ठिकाणी परफॉर्मन्स झालेला नाही। सगळ्या विधानसभेमध्ये जे आहे हे विरोधकांना बहुमत मिळालेलं आहे आणि म्हणून ही आमच्या सगळ्यांसाठी विशेष करून चिंतनाची बाब आहे। आणि मला असं वाटतं की या ठिकाणी जर मी माझी उमेदवारी पक्षाने दिली असती, महायुतीची उमेदवार जर मी असती तर 100% या ठिकाणी 2 लाखाच्या फरकाने मी निवडून आली असते, हा विश्वास या ठिकाणी मला होता। ताई, निश्चितच या ठिकाणी राजश्रीताई या महायुतीच्या उमेदवार होत्या।